नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल दाते सर. आज आपण स्पर्धा परीक्षेला हा जो प्रश्न आहे, हा बऱ्याच वेळा विचारला जातो. तो प्रश्न पाहणार आहोत. मुलांनो, प्रश्न असा आहे, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील? तर आपल्याला फेऱ्यांची संख्या विचारलेली आहे. तर मुलांनो, फेऱ्यांची संख्या काढायची असल्यास आपल्याला काय करायचं पहा आता. फेऱ्यांची संख्या बरोबर मुलांनो, आता आपल्याला माहिती आहे की चाक आहे. चाक फिरल्यानंतर जेव्हा त्याचा एक राउंड पूर्ण होणार आहे, तेव्हा आपण त्याला त्या चाकाचा सर्कम्फरन्स म्हणजे चाकाचा एक परीघ पूर्ण झाला असं आपण म्हणतो. तर चाकाला पूर्ण अंतर त्या ठिकाणी जेवढं जायचंय मुलांनो, ते अंतर अगोदर घ्यायचंय आणि त्याला भागिले त्या चाकाचा काय करायचा आपल्याला परीघ घ्यायचंय. आपण जर पाहिलं तर चाक हे सर्क्युलर आकाराचं म्हणजे वर्तुळाकृती आकाराचं आहे. म्हणजे वर्तुळाचा परीघ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय. तर अंतर त्या ठिकाणी मुलांनो आपल्याला देताना 1.1 किलोमीटर मध्ये दिलेलं आहे आणि त्याला भागिले परीघ घ्यायचा आहे. तर वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला असतो 2 पाय आर. 2 पाय आर म्हणजे काय मुलांनो, पायची किंमत ही युनिव्हर्सल असते. जागतिक किंमत तिला 22/7 म्हणतो किंवा पॉईंट मध्ये घेतली तर 3.14 असते. आणि आर म्हणजे काय, त्या ठिकाणी त्रिज्या आहे. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे रेडियस म्हणून आपण त्या ठिकाणी घेतो. तर पहा मुलांनो, आता अंतर जे तुम्हाला दिलेलं आहे ते किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. त्याला आपल्याला मीटर मध्ये कन्व्हर्ट करायचंय. मग 1 किलोमीटर मध्ये आपल्याला माहिती आहे 1000 मीटर असतं. म्हणून 1.1 त्याला गुणिले 1000 करायचंय आणि हे सगळं अंतर मुलांना आता कशामध्ये होईल, मीटर मध्ये. आणि त्याला भागिले काय करायचं, 2 गुणिले पाय. आता पायची किंमत मुलांना किती घेणार आपण, 22/7 आणि गुणिले आर. जर तुम्ही पाहिलं मुलांना तर तुम्हाला चाकाचा व्यास त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्रिज्या ही व्यासाच्या काय असते, निम्मी असते. म्हणजे 1.4 च्या निम्मी किती झाली मुलांनो, 0.7. म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला रेडियस त्या ठिकाणी लिहायची. तर आपण जर पाहिलं तर वरती आणि खाली जर सारख्याच घरावर चिन्ह असेल मुलांना तर ते कॅन्सल होईल. म्हणजे 11 गुणिले 1000 आणि त्याला भागिले 2 गुणिले 22/7 आणि गुणिले काय होणार आहे, 7 होणार आहे. वरती आणि खाली म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी तर सारख्याच घरावर चिन्ह असेल तर ते कॅन्सल होऊन जाईल. तर मग पहा मुलांनो, 7 1 7, 7 1 7 भाग गेला. त्यानंतर 11 1 11, 11 2 22 चा भाग त्या ठिकाणी गेलाय. त्यानंतर बे 1 बे, बे पंचे 10 आणि वरचे 2 राहिलेले 0. म्हणजे किती राहिलं, 500 भागिले 2 म्हणजे 500च्या निम्म करा मुलांनो. म्हणजे त्या ठिकाणी उत्तर येणार आहे आपलं 250. म्हणजे चाकाचे त्या ठिकाणी मुलांनो 250 फेरे होतील. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.